गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धननिरंकारजी. सात्संगत. सुखी, सुंदर आणि सुरक्षित जीवन हा प्रत्येक नागरिकाचा व्यक्तिगत अधिकार आहे. देशाचा नागरिक या नात्याने शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधांवर तो आपला हक्क आणि अधिकार सांगू शकतो. कारण प्रत्येक देशाची शासन व्यवस्था ही मुळी लोकोद्धार आणि लोककल्याणावर आधारित आहे. शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सुविधा किंवा राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळवून देणं हे त्या देशाच्या शासनाचं कर्तव्य आहे आणि त्यावर प्रत्येक नागरिकाचा अधिकारही आहे. पण हे सर्व अधिकार प्राप्त करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं हे त्या देशात राहणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे. कारण नियमांच्या चौकटीत राहून जगलेल्या जीवनाला सौंदर्याची किनार प्राप्त होते. हा आजवरचा अनुभव आहे. सत्संगत. नियमबद्ध आणि मर्यादाशील जीवन स्वतःबरोबर इतरांसाठीही आनंददायी सिद्ध होते. भले मग ते भौतिक जीवन असो किंवा आध्यात्मिक जीवन. संतजनांनो, दृष्टी जर थोडीशी विशाल केली तर या गोष्टीची आपल्याला आपसुकच कल्पना येईल की या समग्र सृष्टीची चालक, मालक, पालक अर्थात शासक म्हणून सर्व शक्तिमान निराकार सत्ता कार्यरत आहे आणि या निराकार परम शक्तीचंच दुसरं रूप साकार सद्गुरूच्या माध्यमातून प्रत्येक मानव आत्म्याच्या उद्धारासाठी प्रयत्न करत आहे. संतजनांनो, मुळातच सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार या न्यायाने प्रगटलेली ही साकार सत्ता प्रत्येक भक्तिमार्गी जीवाला सुख, शांती आणि आनंद या त्याच्या स्वाभाविक अधिकाराचं वाटप करत आहे. संतजनांनो, सद्गुरू स्वतःहून उदार अंतकरणाने वाटत असलेला हा सुख, शांती आणि आनंदाचा ठेवा मिळवण्याचा अधिकार प्रत्येक भक्त महापुरुषाला आहे. त्यावर प्रत्येकाचा हक्कच आहे. अट फक्त इतकीच आहे की हा ठेवा प्राप्त करण्यासाठी त्याने सुचवलेल्या सेवा, सत्संग, स्मरण रूपी धोपट मार्गाने चालून निर्देशित केलेल्या नीती नियमांचं अर्थात 5 प्रणांचं कटाक्षाने पालन करावं. सद्गुरूने सूचित केलेले हे 5 प्रण आणि 3 कर्म हीच त्या आनंद रूपी खजिन्याची गुरुकिल्ली आहे. सात्संगत. सद्गुरू कृपा करून आपल्याला सुख अधिकार रूपाने देऊ करत आहे. पण ते सुख आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर त्यात सद्गुरूचा नाही तर निश्चितपणे आपलाच दोष आहे. आपणच आपल्या कर्तव्य पूर्तीमध्ये कमी पडत आहे. संतजनांनो, सद्गुरू कृपेने जे जे त्या सुखाचे भागीदार झाले त्यांच्या जीवनात कमालीचं परिवर्तन झालं. गुरु ज्ञानाला हृदयात धारण करून ते ज्ञानरूप जीवन जगले. कारण सद्गुरूच्या या ब्रह्मज्ञानातच सुखी जीवनाचं रहस्य सामावलेलं आहे. हा ज्ञानोपदेश झाल्यानंतर वेगळ्या शाब्दिक उपदेशाची गरज भासत नाही. कारण सद्गुरूचं ज्ञान हे स्वयंपूर्ण आहे. हे ज्ञान होता क्षणीच जिज्ञासू भक्त संकुचित वृत्ती त्यागून कळत नकळतच विशाल होतो. अवगुणांना सोडून सद्गुणांची कास धरतो. परोपकाराच्या भावनेने युक्त होऊन सदाचारी जीवन जगतो. सेवा, सत्संग, स्मरण करत 5ही प्रणांचं तंतोतंत पालन करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करतो. सात्संगत. लौकिक अवस्थेत जीवन जगणारा प्रत्येक नागरिक जसा शासन व्यवस्थेचा परिपूर्ण सन्मान करून सर्व सेवा सुविधांच्या लाभास पात्र ठरतो, त्याचप्रमाणे परमार्थिक मार्गातील प्रत्येक जिज्ञासू भक्तही
विधात्याच्या विधी नियमांचं पालन करून आणि सद्गुरु प्रदत्त ब्रह्मज्ञानाच्या मार्गाने चालून लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही सुखांना पात्र होऊ शकतो. मर्यादेच्या अधीन राहूनच तो या सर्व सुखांचा अधिकारी होऊ शकतो. सत्संगत देवाची शक्ती आणि प्रेमावर असा विश्वास ठेवा की जसं एक लहान मूल हवेत उडल्यावर घाबरत नाही, कारण त्याला माहित असते की बाबा आपल्याला कोणतरी सांभाळणार आहे. तसंच आपण देवाच्या शक्तीवर आणि प्रेमावर विश्वास ठेवला तर हा विश्वास आपल्याला चिंतामुक्त करतो. संतजनांनो, माणुसकी हाच माणसाचा खरा धर्म आहे. सर्वांशी प्रेम, दया आणि सहानुभूतीने वागणे हेच आपल्या जीवनाचं सार आहे. सत्संगतजी, आपण जर आपल्या विचारांची दिशा बदलली तर आपल्याला आपोआपच जग बदललेलं दिसतं. मनात येणारे नकारात्मक विचार टाळा आणि आत्मविश्वासाने जगायला शिका. संतजनांनो, आपल्या मनावर, आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण यामुळेच आपण नेहमी आनंदी राहू शकतो. आनंद हा शाश्वत असतो, पण सुख आणि दुःख हे क्षणिक असतं. आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्या ध्येयाकडे आपल्याला एक पाऊल पुढे नेत असते आणि त्याच अनुभवातून येणारं ज्ञान हे आपल्यासाठी कायमस्वरूपी असतं. संतजनांनो, नियमितपणे सत्संग करणं, त्यातील विचार आचरणात आणणं, आत्मसात करणं, यामुळे आपल्याला आत्मिक शांती व आनंदाचा मार्ग दिसतो. संतजनांनो, ईश्वराशी जोडून राहून माणुसकी जपत आणि सकारात्मक राहून आनंदी जीवन जगणं हेच आपल्या जीवनाचं खरं सत्य आहे. सत्संग ब्रह्मज्ञान जरी अमर्याद असलं तरी ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या मर्यादा आणि नीतिनियमांच्या चाकोरीत राहून जगलेलं जीवनच सर्व सुखाचा मूलाधार आहे. हे स्वानुभूत सत्य आहे. सत्संगतजी, परमेश्वरावरील अतूट श्रद्धा, त्याच्याशी जोडून राहणं, मानवी मूल्यांची जाणीव धरणं, माणुसकी जपणं, सतत सकारात्मक विचार करणं, सेवाभाव आणि स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणं, यातूनच आपल्याला जीवन जगत असताना खरा आनंद मिळतो आणि आपल्याला आयुष्यात येणारं सुख दुःख हे क्षणभंगूर वाटतं, पण आपल्याला मिळालेलं जे ज्ञान असतं ते आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी राहतं आणि हाच आपल्या सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. सत्संगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी.